33 कोटी गॉड लोकांचं घेऊन या नेम, सादर करतो 100 कोटी लोकांचा योगेम. सज्जन बर राज्य त्यांच्या डोळ्यावर पट्टी, अनशान्या सुरत्या लब्बाडांना कायमची सुट्टी. चला गरा 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 फिर, आंधळी कोशिंबीर, नाही थांबायाच स्थिर. आंधळी कोशिंबीर, चला फिर फिर, चला फिर फिर फिर. आंधळी कोशिंबीर. अविनाश विश्वजित ही म्युझिक कंपोजरची एक टीम आणि अवधूत गुप्ते ही दुसरी टीम, दोघंही एकत्र आले आहेत नवीन चित्रपटासाठी आंधळी कोशिंबीर. आणि आता सध्या त्या एका गाण्याचं रेकॉर्डिंग झालं आहे. तर ही आहे आपल्यासमोर टीम. तर तिघंही तुम्ही काय सांगाल या गाण्याबद्दल? हे एकुलतं एक गाणं आहे चित्रपटात, तर काय सांगाल? आपण इथून सुरुवात करूया. आंधळी कोशिंबीर हे टायटल आहे फिल्मचं आणि खूप जॉनर्स आहेत टायटलमध्ये. एक गाणे में सब कुछ असं आहे टायटल आहे. आणि अवधूत हा असा सिंगर आहे की जो सगळं काही गाऊ शकतो. भजन गाऊ शकतो, रॉक गाऊ शकतो, ड्रामाटाईज करू शकतो आणि सगळंच आहे. म्हणजे हरहुन्नरी ज्याला म्हणतात तसं आहे. त्यामुळे त्यानं ते आज छान गायलं आहे. खूप मजा आली आहे काम करायला. आणि वैभव जोशीने ते तितकंच छान लिहिलं आहे. अवधूत, वेगवेगळी जॉनर एका गाण्यात आहेत सांगितले, नेमकी काय आहेत ती? म्हणजे गाणं कंटेम्पररी चालू होतं. खरं तर ते पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असं सुरू होतं आणि तिथून पुढे भजन वगैरे होत आणि मग पॉप किंवा अशा प्रकारे ते पुढे जातं, ब्रेक बीट्स असं घेत. पण मुख्य म्हणजे एवढं फास्ट गाणं असूनसुद्धा मी कौतुक करतो अविनाश विश्वजित यांच्या म्युझिकचं, संगीताचं, की त्यांच्या संगीतामध्ये मेलडी ही कायम ओतप्रोत भरलेली असते. आणि त्यामुळे त्यांचं गाणं गायला मिळणार असं जर का कळलं तर मराठीतले सर्व गायक गायिका हे दिवाळीमध्ये फराळ मिळणार म्हणल्यानंतर मुलं जशी उड्या मारतात तसे मारतात की चला अविनाश विश्वजितचं गाणं गायला जायचं. त्यातलाच मी पण एक आहे. मी त्यांचा सॉलिड मोठा फॅन आहे. त्यांनी फक्त प्रॉब्लेम त्यांचा असा आहे की ते सगळी चांगली मेलोडियस शांत प्रेमळ गाणी जी असतात ना ती स्वप्नीलकडनं गाऊन घेतात आणि ज्याच्यामध्ये दंगा धुडकूस मजा अशी गाणी आहेत ती मला बोलवतात. त्यांनी मला कधीतरी रोमॅन्टिक गाणं पण बोलवायला हवं, कारण मग स्वप्नील तो गाऊन येतो आणि मला जळवतो की हे बघ माझं गाणं किती छान झालं आहे. पण खरंच गुणी प्रचंड गुणी संगीतकार हे दोघं जण आहेत आणि आज पण मला गायला खूप मजा आली. ते इतके काटेकोर आहेत त्यांच्या प्रत्येक जागेबद्दल आणि त्यांच्या कॉम्पोजिशनबद्दल की ते 15 वेळा रिटेक करतील तसंच सोडणार नाही. दे आर व्हेरी परफेक्शनिस्ट असे दोघं जण आहेत. आज खूप मजा आली गायला. मेलोडियस गाणी गायला मिळत नाही ही तक्रार आहे, तर ह्या गाण्यामध्ये किती पूर्ण होते त्यांच्यासाठी? मला वाटतं की अवधूतला सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगायला आवडेल की त्याची खूप गाणी मी खूप पहिल्यापासून ऐकतो आहे आणि एक नवीन गाण्याचा ट्रेंड जो खऱ्या अर्थाने जो पॉप स्टाईलचा जो ट्रेंड होता तो अवधूतच्या गाण्यांपासून सेट झाला मराठी इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच अवधूतला एखादं त्या स्टाईलचं गाणं नक्कीच आपण एकत्र काम करू अवधूत. आणि त्यांनी हे जे गाणं गायले मला असं वाटतं की आपल्या मातीतलं गाणं किंवा थोडं पॉप गाणं, थोडं रॉक गाणं, असा कुठलाही चॅलेंज आला तरी तो आरामात तो पेलेल याची खात्री आम्हाला होती हे गाणं जेव्हा कंपोज केलं तेव्हा. त्यामुळे असं वाटतं की असे मित्र आणि असा गायक जेव्हा आपल्याबरोबर असतो तेव्हा नक्कीच गाणं नक्कीच लोकांना आवडेल आणि नैया पार होणार याची खात्री असते. दोन्हीही म्युझिक कंपोजर्सच्या टीम आहेत, तर कशा प्रकारचं गिव्ह अँड टेक असतं अशा सिच्युएशनमध्ये? नाही, तुम्ही मगासपर्यंत टीम म्हणताय, पण मी खरोखर टीम नाही, मी इथे गायक म्हणून आलेलो आहे आणि ते संगीतकाराची त्यांची टीम आहे. तर मी माझ्या संगीतकाराचा मेंदू बाहेर ठेवलेला असतो आतमध्ये येताना, कारण त्यातनं मी समृद्ध होत असतो गायक म्हणून आणि संगीतकार म्हणून सुद्धा. ज्यावेळेला मला ह्यांचे ब्रिजेस कळतात एका सुरावरनं दुसऱ्या सुरावर जाण्याचे, ते ज्या प्रकारे गाणं शिकवतात आणि ते मी कसं असतं आपल्या गळ्यात नसतं ना ते त्यांच्या गळ्यातलं ज्यावेळेला माझ्या गळ्यात येतं गाताना, त्यांचं गाणं गाताना, त्यावेळेला मी गायक आणि संगीतकार म्हणून जास्त समृद्ध होतो, माझा फायदा होतो. त्यामुळे माझं संगीतकाराचं डोकं इथे अजिबात चालवत नाही. त्यामुळे गिव्ह अँड टेक तुम्ही जो विचारलं हे संगीतकारामधलं अजिबात नसतं. हे गायक आणि संगीतकारामधलं असतं आणि गिव्ह त्यांच्या बाजूने असतं आणि टेक माझ्या बाजूने असतं. पण ही सिच्युएशन अवघड असते का? म्हणजे हो, असते. खरं तर तसं अवघड आहे, कारण तो संगीतकाराचा मेंदू पटकन मध्ये येत असतो, कुठेतरी डोकावत असतो, तो बाजूला ठेवणं जरा अवघड असतं, पण त्यातच खरी मजा आहे. पोपटमधून आम्ही एक वेगळं संगीत बघितलं, म्हणजे मेलोडी अपार्ट एक ढिंचॅक टाईपचं म्युझिक होतं. तर आंधळी कोशिंबीरमध्ये काय आहे? कारण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते दोघं एकत्र येत आहेत, तर काय असणार आहे हे वेगळं म्युझिक? या पिक्चरमध्ये खूप वेगवेगळ्या शेड्सची कॅरेक्टर्स आहेत. अनिकेत,
एक वेगळ्या स्टाईलचं कॅरेक्टर आहे, प्रिया बापटचं एक वेगळ्या स्टाईलचं आहे, अशोक मामांचं एक वेगळ्या स्टाईलचं आहे, वंदना गुप्तेंचं वेगळ्या स्टाईलचं आहे. तर लाईक दॅट आंधळी कोशिंबीर या टायटलमध्ये सुद्धा तितकेच शेड्स आहेत आणि त्या कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला मॅच होतील अशा स्टाईलच्या आहेत. ऋषिकेश हे ऋषिकेश जोशी कोल्हापूरच्या साईडचा गावातला भाई दादा असा आहे, त्याच्या स्टाईलचं पण एक आहे. असं सगळ्या स्टाईलचं कॉम्बिनेशन या गाण्यात आहे. म्हणजे हे एक गाणं पूर्ण चित्रपटभर असणार आहे, असं पार्श्वसंगीत म्हणून वापरलं जाणार आहे का? आता आम्ही पार्श्वसंगीताकडे वळतो आहोत, त्यामुळे अजून तरी नक्की कुठला पार्ट कुठे वापरायचा याचा विचार नाही केलेला, पण लेट सी. पूर्ण चित्रपटात एकच गाणं असा विचार का होता, म्हणजे जास्त गाणी का नाही? ॲक्च्युली आधी आम्ही करणार होतो, अजून 2 गाणी ह्याच्यात असणार होती, पण स्क्रीन प्ले आणि एकंदर स्टोरीच्या वेळेच्या नुसार मग आदित्य म्हणला की आपण एकाच गाण्यावरती रिस्ट्रिक्टेड राहूयात, कारण स्टोरी मेन सिनेमामध्ये मला असं वाटतं की स्टोरी ही जास्त इम्पॉर्टंट असली पाहिजे. त्याला जर कुठेतरी धक्का लावणारं गाणं मध्ये आलं तर ते पॅच होतं, मग ते कदाचित जात पण नाही आणि मग सगळाच गोंधळ उडून जातो. त्यापेक्षा इट्स बेटर की सिनेमाला प्रायोरिटी जास्त आधी द्यावी. अवधूत, आता वेगवेगळ्या जॉनरचं एक गाणं बनलेलं आहे, तर त्याची मला एक झलक ऐकायला मिळेल का? 33 कोटी गॉड लोकांचं घेऊन या नेम, सादर करतो 100 कोटी लोकांचा योगेम. सज्जनांवर राज्य त्यांच्या डोळ्यावर पट्टी, अनशान्या सुरत्या लब्बाडांना कायमची सुट्टी. ही पट्टी लई हट्टी तिची उजेड अशी कट्टी, अंधाराच्या दरवाजाला प्रारब्धाची खिट्टी. प्रेम पैसा नाती स्वप्न एक जात सेम, हाती लागत नाही जरी अंतर जेम तेम. आंधळी कोशिंबीर ज्याचं इंटरेस्टिंग नेम 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 नेम. आंधळी कोशिंबीर, चला गरा 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 फिर, आंधळी कोशिंबीर, नाही थांबायाच स्थिर, आंधळी कोशिंबीर, चला फिर फिर, चला फिर फिर फिर. आंधळी कोशिंबीर. थँक्यू सो मच. गाण्यामध्ये आता पुन्हा एकदा एक वेगळ्या प्रकारचे लिरिक्स पाहायला मिळतात, गॉड नेम असं कॉम्बिनेशन आहे, तर पुन्हा एकदा लिरिक्सबाबत काय सांगाल? आजच्या काळानुसारच आहे. आपण मराठी बोलताना सुद्धा किती इंग्लिश बोलत असतो. सो जसं सोसायटी आहे आणि जसं आपली बोलण्या चालण्याची भाषा आहे तीच काव्यामध्ये रिफ्लेक्ट होत असते. दॅट वे इट इज. म्हणजे नक्कीच गाणं खूप छान झालं आहे. वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट. थँक्यू सो मच. तर ही होती एक नवीन टीम आंधळी कोशिंबीरसाठी. कॅमेरामॅन परेशसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.